गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आज 15 ऑगस्ट आहे, भारताचा स्वातंत्र्य दिन. तर भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. त्याच्यानंतर आपण मागच्या वेळेस जिथून ज्ञानेश्वरीच्या ओव्या बघितल्या होत्या तिथपासून पुढे सुरू करू. मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल तर आपण 1225 पर्यंत आलो होतो, 18व्या अध्यायात. म्हणोनी माझ्या ठाई जाचावे न लगे काही, मी लाभे ये उपायी साचची गा. म्हणून माझ्या ठिकाणी म्हणजे माझ्या प्राप्तीविषयी काही श्रमावयाची गरज नाही. या उपायाने म्हणजे क्रमयोगाने खरोखरच मी प्राप्त होतो. म्हणजे कसं आहे बघा की आपण जे काही केलंय आतापर्यंत, पहिले आपल्याला असं वाटलं होतं की मी म्हणजे हा देह आहे, बाहेर म्हणजे हे जग आहे आणि जगामध्ये मला काहीतरी करायचंय, काहीतरी मिळवायचंय आणि ते मिळवल्यामुळे मी सुखी होणार आहे म्हणून मी कर्मयोग केला. तर हे करत असताना लक्षात आलं की आपण कितीही काही केलं आणि कितीही काही मिळवलं तरी सुद्धा पूर्ण समाधान होत नाही. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा कर्म करून फळ मिळवून मी पूर्णपणे सुखी होऊ शकत नाही हे कळलं. स्वार्थासाठी जर कर्म केलं, स्वतःसाठीच फक्त ते फळ मिळवलं, तर त्याच्यामध्ये जे सुख मिळतं त्याच्यापेक्षा जास्त सुख आपण समजा कर्म करून फळ वाटलं कोणाला तरी, कोणासोबत तरी शेअर केलं, तर हा अनुभव आपल्याला आपल्या परिवारामध्येच येतो. म्हणजे समजा आता माझं उदाहरण मी घेतलं तर लहानपणी माझ्यावर काही जबाबदारी नव्हती कुठलीच. आई वडील सगळं पुरवायचे. तर तेव्हा फक्त मी आपल्या एकट्यापुरता विचार करून सुद्धा चालायचं. नंतर जेव्हा स्वतःच्या पायावर उभं राहण्याची वेळ आली तेव्हा काही वेळ तर एकटं असताना मी काहीतरी करतोय, मी पैसा कमवतोय स्वतःसाठी, मला कोणाला काही द्यायची गरज नाही, तर ते सगळं मी माझ्यासाठी वापरायचं, असं स्वातंत्र्य होतं. पण मग ते देखील आपण आपल्या आई वडिलांसोबत किंवा भावा बहिणीसोबत वगैरे जेव्हा शेअर करतो तेव्हा त्याचा आनंद जास्त असतो. त्याच्यानंतर जेव्हा आपलं कुटुंब येतं म्हणजे मनुष्याचं लग्न होतं तेव्हा आपण आपल्या पत्नीसोबत किंवा मुलांसोबत नंतर आपण जे काही प्राप्त करू ते वाटून घेतो, शेअर करतो. त्याच्यामध्ये जास्त आनंद होतो. म्हणजे काय झालं की स्वार्थी कर्मापासून आपण निस्वार्थी कर्माकडे गेलो. फक्त स्वतःपुरतं कर्म करून फळ मिळवण्यापेक्षा जे काही आपण कर्म करू त्याचं फळ जर आपण इतरांमध्ये वाटलं तर त्याचा आनंद जास्त होतो हे कळायला लागलं. ही कर्मयोगाची पायरी आहे. कर्मयोगामध्ये कर्म करून त्याचं फळ मला नको अशा विचाराने आपण कर्म नाही करत. आपण कर्म केल्यानंतर त्या फळाचा अधिकार म्हणजे हक्क सोडून द्यायची काहीच गरज नाही. कर्म केल्यानंतर त्या कर्माचं फळ आपल्याला मिळालंच. तर पहिले आपण कर्म केलं, नंतर मग कर्मयोगाकडे झुकलो. नंतर मग असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी शिस्तीची गरज आहे. मनाला शिस्त लावायला पाहिजे. म्हणून मग आपण अथ योगानुशासनम मागच्या वेळेस बोललो होतो ना, तशा प्रकारे आपल्या मनावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आणि जे काही आपण करत होतो त्याच्यामध्ये आपल्याला जास्त चांगलं यश मिळालं. योगमार्ग हा कर्ममार्गामधलाच शेवटचा टप्पा आहे. तर गीतेमध्ये सुद्धा 2, 3, 4, 5, 6 अध्यायामध्ये आपण योग शिकलो. त्याच्यानंतर हे लक्षात आलं की योगामध्ये सुद्धा आपण काल विचार केला होता ना की नियमांमधला शेवटचा नियम कुठला आहे? ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे या जगामध्ये जे काही घडतंय ते ईश्वरी शक्तीमुळे एक नियामक शक्ती आहे, जिच्यामुळे हे सगळं घडतंय आणि सुरळीत घडतंय नेहमीच. त्याच्यामध्ये कधीच काही चूक होत नाही हे कळतं. मग त्या शक्तीविषयी आपल्या मनामध्ये भक्तिभाव निर्माण होतो. तर आपण
स्वार्थी कर्म, मग निस्वार्थी कर्म, नंतर कर्मयोग, नंतर राजयोग म्हणजे पतंजली मुनींचा अष्टांग योग, आणि त्याच्यानंतर मग भक्तियोग इथपर्यंत आलो. तो भक्तियोग शिकत असताना मग आपल्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न झाली की आपण ज्या देवतेची उपासना करतो आहोत, ज्या देवाची पूजा करतो आहोत, तो देव आहे कोण? त्याचं स्वरूप काय? आणि मी जो साधक आहे, मी जो उपासक आहे, त्याचं स्वरूप काय? हे जे सगळं जग आहे, याचं स्वरूप काय? तर जगाचं स्वरूप काय आहे? जीवाचं स्वरूप काय आहे? भगवंताचं स्वरूप काय आहे? ईश्वराचं स्वरूप काय आहे? आणि त्याच्या पलीकडे मी कोण? हे सगळं आपल्याला कधी शिकवलं? 13, 14, 15 या अध्यायात शिकवलं. 15व्या अध्यायामध्ये सगळं सांगून झालं. त्याच्यानंतर मग 16 आणि 17 आपण ज्याला इंग्रजीमध्ये अपेंडिक्स म्हणतो किंवा मराठीत त्याला परिशिष्ट म्हणतात. तर हे दोन अध्याय म्हणजे परिशिष्ट आहेत. आणि मग 18वा अध्याय म्हणजे उपसंहार, म्हणजे समरी. याच्या आधी आत्तापर्यंत जेवढी गीतं सांगितली त्या गीतेचा सारांश 18व्या अध्यायात आहे. इथपर्यंत आपली यात्रा आली. तर हा जो क्रमयोग आहे, तो क्रमयोग जेव्हा पूर्णत्वाला पोचतो तेव्हा काय होतं? ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. जो ब्रह्मभूत होतो प्रसन्न आत्मा, तो नेहमी प्रसन्न असतो. न शोचती, त्याला दुःखही नसतं कुठलं, शोक नसतो. न कांक्षती, त्यांना त्याच्या मनात काही इच्छा पण नसते. तो सगळ्या परिस्थितींमध्ये तेवढाच आनंदी असतो. तर अशा प्रकारचा जो क्रमयोगी आहे, त्याचं काय होतं शेवटी? गेल्या 55व्या श्लोकावर आपण इतके दिवस चिंतन करतोय. हा, दिस इज द फोर्थ सेशन ऑन द 55th वर्स ऑफ द 18th चॅप्टर. हे समजण्याची गरज आहे. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कर्मयोग करा, राजयोग करा, भक्तियोग करा, मेडिटेशन करा, अमुक करा, तमुक करा, सगळं करा. पण शेवटी जेव्हा कळतं एका क्षणी की माझ्यामध्ये आणि भगवंतामध्ये काही अंतरच नाहीये, त्या कळण्यासाठी श्रमाची गरज नाहीये. ते कळणं भगवंताच्या कृपेने एका क्षणामध्ये कधीतरी होऊन जातं. पण त्याच्या आधी जी तयारी करायची असते, पूर्वतयारी, तिला वेळ लागतो. एक शिष्य एक गुरु, हा रूढला साच व्यवहारू, तो मत प्राप्ती प्रकारू जाणावया. एक शिष्य आणि एक गुरु हा जो संप्रदाय खरोखर प्रसिद्धीस आला आहे, तो माझ्या प्राप्तीचा प्रकार जाणण्याकरता आहे. जागृतावस्थेमध्ये द्वैतामध्ये समजा आपल्याला देहधारी गुरु मिळाला तर आपलं भाग्य चांगलं आहे. आपल्याला समजा देहधारी गुरु नाही मिळाला तरी सुद्धा आपण एकलव्यासारखं शिकू तर शकतोच. आणि जर भगवंताची कृपा असली तर गुरु जो असतो तो आपल्या घरी येऊ पण शकतो. मी जो आहार शुद्धीचा प्रयोग केला त्याच्यानंतर लक्षात आलं की आहार शुद्धीमुळे देहशुद्धी होते. हे तर कोणीही सांगेल तुम्हाला, न्यूट्रिशनिस्ट. पण हळूहळू चित्तशुद्धी पण व्हायला लागते. द माइंड बिकम्स क्लिअर. हे आपल्याला अनुभवाने लक्षात येतं. चित्तशुद्धीचं लक्षण काय आहे? चित्तशुद्धीचं लक्षण हे आहे की आपलं मन शांत होतं. आपल्या मनामध्ये जे प्रश्नांचं काहूर उठतं, प्रश्नांचं वादळ उठतं, विचारांचं वादळ उठतं, आपल्याला अनेक विषयांमध्ये रस वाटतो, ते सगळं शांत. आपल्याला काय शिकायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कुठे जायचं आहे, हे चित्र आपल्या डोळ्यामध्ये स्पष्ट होतं. आणि आपण फक्त त्या दिशेने वाटचाल करतो, बाकीचे सगळे कामं आपण सोडून देतो. बाकी सगळ्या विषयांचा अभ्यास आपण सोडून देतो. बाकी कुठल्याही विषयामध्ये आपण न वेळ घालवत, न आपली ऊर्जा घालवत, न आपला पैसा घालवत. अशा प्रकारचा फोकस आपल्या मनामध्ये येतो. आदोष, आपला हात वर का बरं आहे? ह्याच्यावर मला एक विचारायचं आहे. बेंजामिन फ्रँकलिन हे अनेक विषयात एक्सपर्ट होते. मग ह्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? त्यांना अनेक विषयांचं ज्ञान होतं. ठीक आहे ना, आपण हा प्रश्न घेऊ. आपल्या मनात जेव्हा असे प्रश्न येतील तेव्हा आपण ते लिहून घेऊ. आणि जेव्हा मी ब्रेक घेईन केव्हा तरी, आणि मग मी म्हणेन की आता आपण ह्याच्यावर समजा चिंतन करायचं तर करू शकतो.
तेव्हा मग आपण हा प्रश्न घेऊ. कारण की मध्येच जर असा एखादा प्रश्न आला तर माझ्या मनात जे काही होतं बोलायचं त्याची लिंक तुटून जाते. मग मला ते एकदम लक्षात येत नाही की आपण काय बोलत होतो. तर आपण ते लिहून घेऊ आणि नंतर बोलू त्याच्याबद्दल. तर जेव्हा चित्तशुद्धी झाली त्याच्यानंतर गीतेमध्ये रस आपोआप निर्माण झाला. आणि एक दिवस भगवंताच्या कृपेने ज्यांना मी गुरुस्थानी मानतो ते स्वामी अनुभवानंद, त्यांचा एक व्हिडिओ माझ्या बघण्यात आला. कोविड काळामध्ये आपण पुष्कशा गोष्टी युट्यूबवरनं शिकलो. तर तेव्हा स्वामीजींचा एक कुठला तरी जुना व्हिडिओ चुकून आला इथे. चुकून म्हणण्यापेक्षा तो भगवंताच्या कृपेने आला असंच म्हणायला पाहिजे, चुकून नाही आला. त्याची मला तेव्हा गरज होती, त्यामुळे तो आला. त्यांच्या प्रवचनांमधनं मला जी स्पष्टता मिळाली ती त्याच्या आधी मला कधीच नव्हती मिळाली. आणि त्यातही त्यांच्या 15व्या अध्यायाची जी काही प्रवचनं यूट्यूबवर उपलब्ध आहे ती सगळीच्या सगळी मी ऐकली. असं लक्षात आलं की आपल्याला जर संपूर्ण वेदांत शिकायचा असेल अगदी थोडक्यात 20 श्लोकांमध्ये, तर तो गीतेच्या 15व्या अध्यायाच्या 20 श्लोकांमधनं आपल्याला शिकता येतो. तर 15व्या अध्यायावरची स्वामीजींची प्रवचनं मी अनेक वेळा ऐकली आणि प्रत्येक वेळा त्यातनं मला काहीतरी नवीन कळलं. 15व्या अध्यायावर मी स्वतः चिंतन केलं. आपल्या यूट्यूब चॅनलवर मराठीत, इंग्रजीत, हिंदीत आधीची रेकॉर्डिंग्स आहेत. आणि आत्ताच्याही अभ्यासामध्ये आपण 15वा अध्याय शिकलोच. तर जर आपल्याला संपूर्णपणे मनाला शांती हवी असेल तर आपलं ध्येय काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. भूतकाळात आपण काय केलं होतं, भविष्यकाळात आपण काय करणार आहे. भूतकाळात काय केलं होतं ह्याच्यामुळे आपल्या मनामध्ये शोक असतो, म्हणजे रिग्रेट्स असतात की मी हे करायला हवं होतं पण मी केलं नाही. पण आता मी त्याच्याबद्दल काहीच नाही करू शकत. त्यामुळे तो काळ गेला, ती संधी गेली. भूतकाळ अजून इथे आलेला नाही. त्यामुळे भूतकाळाबद्दल जर मी चिंता आत्ता करत बसलो तर आत्ताचा माझा वर्तमान काळ जो आहे ना तो देखील नष्ट होईल. भूतकाळामधल्या घटनांवरनं जर मी अनुभव घेतला आणि त्यातनं जे काही मी धडे घेतले असतील ते जर मी आजच्या काळात, वर्तमान काळात अंमलात आणले तर माझा भविष्यकाळ आपोआप चांगला राहील किंवा चांगला होईल. हे जर मला लक्षात आलं तर मी खूप जास्त चिकित्सा करत नाही बसणार. मागच्या वेळेस आपण म्हटलं होतं ना की आमचे स्वामीजी म्हणतात की मी श्रोता आहे की सोता आहे की सरोता आहे. जर माझ्या मनात सारखं हे विचारचक्र सुरू असेल की अरे यांनी तर ते सांगितलं होतं, हे तर असं होतं, हे तर असे सांगतायत, मग ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? अशा प्रकारच्या सर्वता मनस्थितीमध्ये समजा आपण राहिलो तर आपल्याला जे ऐकायला हवं आहे किंवा ऐकू येत आहे ते देखील पूर्णपणे कळणार नाही. त्यामुळे जे आपण ऐकतो आहोत ते जर शांतपणे ऐकून घेतलं तर आपल्या मनातले सगळेच्या सगळे प्रश्न केव्हा ना केव्हा तरी शांत होतील. आपल्या मनामध्ये जोपर्यंत प्रश्न आहेत तोपर्यंत आपण द्वैतामध्ये आहोत. आपल्याला द्वैतामधून अद्वैताकडे जायचंय. अद्वैतामध्ये कुठलाच प्रश्न नाही. अद्वैत म्हणजे काय? अद्वैत म्हणजे माझ्या असणेपणाची जाणीव. माझ्या असणेपणाच्या जाणीवे व्यतिरिक्त मला दुसरं काहीही माहिती नाही. माझ्या असणेपणाची जी जाणीव आहे ना ती कधीच बदलत नाही. त्याच्याच मध्ये खरा आनंद आहे. त्याला म्हणतात आत्मनि एव आत्मना तुष्टा. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनि एव आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्थ उच्यते. आपल्या मनामध्ये ज्या इच्छा असतात, आपल्या मनामधले जे प्रश्न असतात ते जेव्हा पूर्णपणे आपल्या डोक्यातनं चालले जातात. का बरं? कारण की आपण स्वतःच्या असणेपणाच्या जाणीवेमध्ये संतुष्ट आहोत.
त्याच्यामध्ये राहतो आहोत. त्याच्यामध्ये जर आपण राहिलो, आपण नेहमी आनंदात राहू. आपल्या गरजा खूप कमी होऊन जातील. आपण कर्म करत राहू. आपण दिवसभर काही ना काही करू. परंतु जे काही करू ते इतरांच्या कल्याणासाठी असेल. आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी असेल, आपल्या मुलाच्या कल्याणासाठी असेल, आपल्या मुलीच्या कल्याणासाठी असेल, आपल्या बायकोच्या कल्याणासाठी असेल, आपल्या आईवडिलांच्या कल्याणासाठी असेल, आपल्या समाजाच्या कल्याणासाठी असेल, आपल्या देशाच्या कल्याणासाठी असेल, पर्यावरणाच्या कल्याणासाठी असेल. आपण जर हे करत राहिलो ना सारखं, तर आपल्या मनामध्ये प्रश्नच येणार नाही. कारण की प्रश्न येण्यासाठी मनामध्ये जागाच नाही उरणार. आपल्याला जर काही काम नसलं ना, किंवा आपल्यासमोर जर ध्येय नसलं, तर आपल्या मनामध्ये 100 प्रश्न येतील. तर त्याच्यापासून जर आपली सुटका व्हावी असं आपल्याला वाटत असेल, आणि मन शांत व्हावं असं वाटत असेल, तर आपलं एक ध्येय आपण निश्चित करावं आणि त्याच्यावर आपण आपलं सगळं लक्ष केंद्रित करावं. अशा प्रकारे जर आपण राहिलो, अशा प्रकारे जर शिस्तबद्ध असलं आपलं जीवन, अशा प्रकारे जर आपली चित्तशुद्धी झालेली असली, तर देहधारी गुरु आपल्या जीवनामध्ये आपोआप येतो. तर पहिले आमचे गुरु आमच्या जीवनामध्ये ऑनलाईन आले, आणि मग त्याच्यानंतर माझ्या मनात असं नेहमी होतं की केव्हा ना केव्हा तरी आपण त्यांना भेटू. तर ते एकदा अमेरिकेत आलेले असताना त्यांची वेळ घेऊन मी त्यांना भेटायला गेलो. मला खूप चांगलं वाटलं. मी म्हटलं की तुम्हाला मी अमुक एका जागेपासून अमुक दुसऱ्या जागेपर्यंत पोहोचून द्यायला माझ्या गाडीतून मी तयार आहे. त्यांना कारण की गरज असतेच ना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला. तर मी म्हटलं की तुम्ही ज्या गावात आहात त्या गावात मी तुम्हाला घ्यायला येतो, आणि मग तुम्हाला घेऊन मी दुसऱ्या गावाला जातो. तर जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो, तो होता गुरुवार. खूप चांगला दिवस होता तो. त्या दिवशी ते गुरु आमच्या घरी आले 10-15 मिनिटासाठी, आणि मी त्यांना पलीकडे पोचवून दिलं. दुसऱ्यांदा जेव्हा ते अमेरिकेला आले, त्याच्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर मग कोविड आला. त्याच्यानंतर मला असं वाटलं की ह्याच्यानंतर माझी भेट गुरुजींची पुन्हा होणारच नाही. आणि आय वॉज ओके विथ इट. म्हणजे आय हॅड रिकन्साइल्ड की ठीक आहे, याच्यानंतर तर ते त्यांचं पण वय जास्त झालेलं आहे. करोना काळ कधीपर्यंत चालेल मला माहीत नाही. तर पुन्हा ते अमेरिकेला येतील किंवा नाही याच्याबद्दल काही शाश्वती नाही. पण ते आले, आणि एक दिवस त्यांचाच मला फोन आला. तर मी म्हटलं की स्वामीजी, ह्या वेळेस तुम्ही कसं काय मला फोन केला तेव्हा, कारण की रात्री भारतामध्ये 12 वाजले होते. तर म्हणे नाही, मी अमेरिकेतच आलेलो आहे. म्हटलं अरे वा, फार छान, मग आमच्याकडे या. त्या मुलीचं लग्न आहे, आता तुम्ही लग्नाला जर आलात, तिला आशीर्वाद दिला तर मला खूप आवडेल. म्हणजे ठीक आहे, आमचे जे होस्ट आहेत त्यांना मी विचारतो आणि मग आपण बघू. तर मी त्यांचे जे होस्ट होते त्यांना पण निमंत्रण पाठवलं की तुम्ही या स्वामीजींना घेऊन. तुम्ही आलात तर मला आनंद होईल. पण ते काही जमलं नाही. त्यांचे दुसरे कुठे कुठे सत्संग वगैरे होते, त्यामुळे ते काही येऊ शकले नाही. मग त्यांनी पुन्हा एकदा स्वतःच फोन केला, म्हणे की हे 2-3 दिवस माझ्या कॅलेंडरवर मोकळे आहेत. जर तुमच्या गावामध्ये जर सत्संग वगैरे करायचा असेल तर आपण तेव्हा करूया. तर मी म्हटलं फार उत्तम, या तुम्ही. तर तो दिवस कुठला होता माहिती आहे? तो दिवस होता गुरुपौर्णिमेचा. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमचे गुरु स्वतःच्या पायाने चालत आमच्या दरवाजामध्ये आले. ही असते भगवंताची कृपा, की तुमची जर चित्तशुद्धी पुरेशी झाली असेल, आणि तुमच्या मनामध्ये सत्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा असेल, क्षमता असेल, तर ते सत्य तुम्हाला समजावून सांगण्यासाठी तुमचा गुरु तुमच्या जीवनामध्ये अवश्य येईल. तोपर्यंत आपण काय करायचं? तोपर्यंत आपण साधना चालू ठेवायची. कशाची साधना? चित्तशुद्धीची. तर चित्तशुद्धी माझ्या अनुभवाने असं आहे की जर आहार शुद्धी केली तर चित्तशुद्धी होते असं मला कळलेलं आहे. म्हणून ते मी लोकांना सांगत असतो. आणि ते खूप जास्त कठीण आहे असंही नाही. पहिल्यांदा कुठलीही गोष्ट करायला कठीणच वाटते. पण आहार शुद्धी इतकी जास्त कठीण नाही आहे जितकी लोकांना आधी आधी वाटते तशी. याच्याबद्दल आमच्या ताई आहे तिथे, नैना ताई, त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. जर त्यांना त्यांचे अनुभव सांगायचे असतील तर सांगू शकतात. आणखीन कोणी आहे का इथे ज्यांनी केलेलं आहे आहार शुद्धी? एनिबडी एल्स?
दादा मी पण माझं वजन 12 किलो कमी झालं. आणि आपली देहशुद्धी तर झालेलीच आहे, म्हणजे आपल्या आधीपेक्षा जास्त हलकं वाटतंय. हो. हम्म. हे आपण करत राहिलो सारखं तर आपलं मन पण शांत होईल. समीर सुपणेकर आपले बंधू आहेत तिथे, त्यांची आई इथे होती. त्यांनी तो कार्यक्रम केला होता आणि त्यांना त्याचा खूप जास्त लाभ झाला होता. आई फेल्ट व्हेरी गुड. आहे ना समीर? अनम्यूट करून बोलू शकतो आपण. ऐकून आहे ते आम्हाला. आई आईनी काय महिना दीड महिना कोर्स केला होता तुमच्या इथं. आणि पहिल्यांदा तेव्हा जेव्हा चांगलं सुरू झाला वाटलं होतं ना. तेव्हा 2020. हो. 5 किलो वजन कमी झालं होतं आपलं. आईचं 5 किलो. हो, 55 किलो होती ती 50 किलो झाली. त्यामुळे हलकं वाटतं ना. हो. नाही, करेक्ट. आणि तिचा आजार बरा झाला ना, तिला अजून ते चेहऱ्यावरचं तेज केवढं वाढलं तिचं. मग पहा बरं. आणि एनर्जेटिक वाटायला लागलं. करेक्ट. आणि तिचं आता ते बीपीचं हे कमी झालंय गोळी. तेव्हा डबल गोळी होती, आता एकच गोळी झाली आता. पहा बरं. आता म्हणजे आणखीन काय पाहिजे, और कितने अच्छे दिन चाहिए. एक एक महिना केला, त्याचा असर अजून आहे. बघा. सो इमॅजिन, म्हणजे तुमच्या म्हणजे आहार इथं एवढं शुद्धीमुळे पुष्कळ तुमचं हे आहे. लाभ होतो, हे सिद्ध झालंय. तर ह्याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. लेट्स सी. एक शिष्य आणि एक गुरु हा जो संप्रदाय खरोखर प्रसिद्धीस आला आहे तो माझ्या प्राप्तीचा प्रकार जाणण्याकरता आहे. तर असा गुरु आपल्या जीवनामध्ये येतो, तो आपल्याला स्पष्टता देतो आणि त्या स्पष्टतेमुळे आपल्याला काही श्रमावयाची जरुरी नाही. हे जे सांगितलं होतं ना आधी, की आपल्याला एखादी गोष्ट समजली आहे, तर ते समजण्यासाठी काय कष्ट लागतात. तर अशा प्रकारे जर आपल्याला समजलं, त्याच्यानंतर हे लक्षात येतं की हा जो वेगळा गुरु आहे, हा वेगळा गुरु फक्त जागृत अवस्थेतच आहे. अदरवाईज त्या गुरुमध्ये आणि माझ्यामध्ये तत्वतः काही अंतर नाही. अद्वैतामध्ये गुरु आणि शिष्य त्यांच्यामध्ये खूप जास्त रिच्युअल करायची काही गरज नाही. म्हणजे आमचे जे गुरुजी आहेत, स्वामीजी, ते तर कोणाला शिष्य बनवायला तयारच नाही आहे. ते म्हणतात की तुमच्या मनामधली जी शिकण्याची इच्छा आहे तीच तुमचा गुरु आहे. तर मला तुम्ही गुरु बनवू नका आणि मी तुम्हाला शिष्य बनवत नाही. तुम्हाला आता मागच्या वेळेस मी ती गुरुदेवांची गोष्ट सांगितली ना, स्वामी श्री श्री रविशंकर. त्यांना एका मुलाने विचारलं की आर यू सेल्फ रिअलाइज्ड, आर ऑल ऑफ युअर चक्राज ओपन. तर गुरुजींनी, आमच्या स्वामीजींनी एक गोष्ट सांगितली ना त्या चक्राची, तुम्हाला आठवते? की एक मुलगा त्यांच्याकडे गेला. तो म्हणे की स्वामीजी, माझे सगळे चक्र उघडलेले आहेत, माझी कुंडलिनी जागृत झालेली आहे. तर स्वामीजी म्हणाले की वा, फार छान, उत्तम. तर म्हणे की पण आता ते याच्या पुढे काय करायचं. तर म्हणे की तुझी कुंडलिनी ज्यांनी उघडून दिली आहे, ज्यांनी तुझे सगळे चक्र उघडून दिले आहेत, त्या गुरुजींना जाऊन तू विचारू शकतो. तर म्हणे नाही, पण ते गुरुजी तर गेले, वारले. तर स्वामीजी म्हणाले की मी तुला बिलकुल काही सांगणार नाही. तू म्हणे गुरु खाऊ आहेस. तू गुरुकडनं काहीतरी शिकतो आणि मग तो गुरु मरून जातो, चालला जातो. गंमत. जोक. जर चक्र सगळे उघडलेले असले तर मग त्याचा परिणाम तुमच्या देहबोलीतून, तुमच्या व्यक्तिमत्वातून, तुमच्या मनाच्या शांतीमधून, सगळ्यांबद्दल तुमच्या मनातल्या प्रेमामधून प्रकट व्हायला पाहिजे ना. ते जर नसेल होत तर काय होईल? आपण फक्त लोकांना तोंडाने सांगू. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला अजिबात अद्वैत कळत नाही, मलाच कळतं फक्त. मी ब्रह्म आहे आणि तुम्ही भ्रम आहात, असं आपण बोलायला लागू. याच्यापेक्षा जास्त मूर्खपणा काही असू शकेल का? वन हॅज टू बी हंबल. अगा वसुधेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी
वन्ही सिद्ध काष्ठी वोहा दूध. अरे अर्जुना, पृथ्वीच्या पोटात ठेवा आयता आहे, लाकडात अग्नी आयताच आहे, आणि कासेत दूध आयतच आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. परी लाभेते असते, तया की जे उपायाते, येर सिद्धची तैसा तेथे उपायी मी. एरवी पाहिलं तर जी गोष्ट स्वतः सिद्धच असते तीच प्राप्त होते, परंतु ती गोष्ट ज्या उपायांनी प्राप्त होईल ते उपाय करावे लागतात. म्हणजे काय की आपल्या स्वतःचं जे स्वरूप आहे ना, ते नेहमीच आहे, नेहमीच उपलब्ध पण आहे, परंतु त्याच्यावर आवरण आलेलं आहे, मायेचं आवरण. ते आपल्याला फक्त दूर करायचं आहे. म्हणजे समजा आपण सूर्योदयानंतर सुद्धा डोक्यावरनं पांघरुण घेऊन झोपलेलो राहिलो, खिडक्यांचे पडदे बंद करून, डोळ्यावर पट्टी बांधून, तरी सुद्धा सूर्योदय व्हायचा थांबेल का? आणि सूर्योदय झालेला जरी असला तरी सुद्धा आपल्याला तो कळेल का? सूर्योदय झालेला आहे किंवा सूर्य आहे हे कळण्यासाठी काय करावं लागेल? डोळ्यावरची पट्टी काढावी लागेल, डोक्यावरनं पांघरुण घेतलंय ते दूर करावं लागेल, आणि पडदा बाजूला करावा लागेल. म्हणजे मग लक्षात येईल की बाहेर सूर्य ऑलरेडी आहे. त्याचप्रमाणे माझ्या असण्याबद्दल कुठे काही संशय आहे का? मी तर नेहमीच आहे, पण मी कोण आहे? मी आनंद स्वरूप आहे हे मला माहिती नाही. म्हणून मी स्वतःला बाहेर शोधतोय, आनंदाला बाहेर शोधतो. मी स्वतःला आनंद प्राप्त करणारा, आनंद उपभोगणारा, बाहेरच्या देशकाल वस्तू व्यक्ती परिस्थितीमुळे असा एक जीवात्मा, करता, भोगता असं समजतं. ही चूक आहे. हे आहे मायेचं आवरण. हे जर निघून गेलं तर मी तर स्वयंसिद्धच आहे, मी तर स्वयंप्राप्तच आहे, नेहमीच प्राप्त आहे, नित्य प्राप्त आहे. परंतु हे आवरण हटवण्यासाठी आपल्याला उपाय करावे लागतात. तर उपाय कुठले? उपाय म्हणजे जोपर्यंत भूक नाही लागली तोपर्यंत जेवू नका, हा पहिला उपाय आहे. पण ही शिस्त नाही पाहत आहेत आपल्याला. ही जर शिस्त नाही पाहता आली तर मग त्याच्या पलीकडे आपण नाही जाऊ शकत. हा फळ ही वरी उपावो, कापा प्रस्तावित से देवो, हे पुसता परी अभिप्रावो येथीचा ऐसा. 1218 ह्या ओवीत उपाय सांगून फळ सांगितल्यानंतर देखील हा साधन प्रकार सांगण्याचा देव पुन्हा का उपक्रम करीत आहेत असं कोणी विचारलं तर या साधन प्रकार सांगण्याचा अभिप्राय असा आहे. काय अभिप्राय आहे? की जे गीतार्थांचे सांगावे, मोक्षोपाय पर आघवे, आन शास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध. कारण की गीतेतील बोधाचा चांगलेपणा हा आहे की संपूर्ण गीताशास्त्र मोक्षप्राप्तीचा उपाय सांगणार आहे, आणि दुसऱ्या शास्त्रांनी सांगितलेले मोक्षप्राप्तीचे उपाय प्रमाणसिद्ध नाहीत. गीता जे सांगते आहे ते प्रमाणसिद्ध आहेत. प्रमाणसिद्ध म्हणजे वेद हे प्रमाण आहेत. वेदांमध्ये ज्या प्रकारे किंवा उपनिषदांप्रमाणे मध्ये ज्याप्रमाणे मोक्षप्राप्तीचं साधन सांगितलं आहे ते साधन गीता सांगते. वारा आभाळाची फेडी, वाचुनी सूर्याते न घडी, का हातू बाबुळी धाडी तोय न करी. वारा हा सूर्याआड आलेले ढग नाहीसे करतो, याशिवाय सूर्याला नवा बनवीत नाही. म्हणजे जर ढग आलेले असले तर आपल्याला सूर्य दिसत नाही, तर वारा काय करतो? फक्त ढग हलवतो, सूर्याला बनवत नाही तो. अथवा पाण्यावर आलेले गोंडाळ हात दूर करतो, नवे पाणी उत्पन्न करत नाही. म्हणजे अथवा पाण्यावर आलेलं गोंडाळ म्हणजे पाण्यावर आलेलं शेवाळ वगैरे असेल ना, ते आपण हाताने दूर करू तेव्हा पाणी दिसेल आपल्याला. आपण नवीन पाणी उत्पन्न नाही करत. त्याचप्रमाणे आपल्या आत्म्यावर जे आवरण आहे मायेचं ते हटवलं आपण की आपल्याला आत्मा दिसेल, आपला अनुभवायला येईल. तैसा आत्मदर्शनी आढळू, असे अविद्येचा जो मळू,
तो शास्त्र नाशी येरू निर्मळू मी प्रकाशे स्वये. त्याप्रमाणे आत्मदर्शनाला प्रतिबद्धक असा जो अविद्येचा म्हणजे मायेचा मळ आहे, तो मळ इतर शास्त्रे नाहीसा करतात एवढंच. याशिवाय मी जो स्वतः सिद्ध निर्मळ तो आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होतो. शास्त्रामुळे फक्त आपण मळ नाहीसा करतो. मळ नाहीसा केल्यानंतर मी जे आहे ते मला कळायला लागतं. है ना? योगः चित्तवृत्ती निरोधा तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम्. म्हणून आघवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. म्हणून सर्वच शास्त्रे ही अविद्येचा नाश करण्याला योग्य अशी आहेत. याशिवाय ती आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्यास स्वतंत्र नाहीत. आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्यासाठी कुठलंही शास्त्र स्वतंत्र नाही. कारण की आत्मस्वरूपाचं ज्ञान शास्त्रांनी होऊच नाही शकत. आत्मस्वरूपाचं ज्ञान अनुभवानेच होतं. शास्त्र त्याच्यासाठी आपली मदत करतात. शास्त्र आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात. शास्त्र आपल्याला पाण्यापर्यंत घेऊन जातात, परंतु पाणी आपल्यालाच प्यावं लागतं. तया अध्यात्मशास्त्रांसी जे साचपणाची ये पुसी ते येई जे जया ठायासी ते हे गीता. त्या तत्वज्ञान प्रतिपादक शास्त्रांना म्हणजे तत्वज्ञानाचं प्रतिपादन करणारी शास्त्र जी आहेत त्यांना जेव्हा त्यांच्या खरेपणाविषयीचा प्रश्न उत्पन्न होतो, तेव्हा त्यांना आपला खरेपणा सिद्ध करण्याला ज्या ठिकाणी यावं लागतं ते ठिकाण म्हणजे गीताशास्त्र होय. म्हणजे आपण जर गीता हे एकच पुस्तक जरी व्यवस्थित शिकलो आणि समजून घेतलं तरी सुद्धा पुरे आहे. आपल्याला सगळी उपनिषदं, सगळी पुराणं, सगळे वेद शिकण्याची काही गरज नाही. भानुभूषिता प्राचिया सतेजा दिशा आघविया तैसी शास्त्रेश्वरा गीता या सनाथे शास्त्रे. पूर्व दिशा सूर्याने अलंकृत झाली असता सर्व दिशा जशा तेजाने युक्त होतात त्याप्रमाणे सर्व शास्त्रात श्रेष्ठ असलेल्या या गीतेच्या योगाने बाकीची सर्व शास्त्रे सनाथ आहेत. सनाथ म्हणजे somebody who has पेरेंट्स. अनाथच्या उलट सनाथ. अनाथ म्हणजे ऑर्फन. सनाथ म्हणजे ऑर्फनच्या उलट म्हणजे ज्यांना आधार आहे काहीतरी. पूर्व दिशा सूर्याने जेव्हा अलंकृत होते म्हणजे पूर्वेकडनं जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा सर्व दिशा जशा तेजाने युक्त होतात. सगळ्याच दिशांना प्रकाश पडतो ना. त्याचप्रमाणे सर्व शास्त्रात श्रेष्ठ असलेल्या या गीतेच्या योगाने बाकीची सर्व शास्त्रे सनाथ आहेत. हे असो येणे शास्त्रेश्वरे मागा उपाय बहुवे विस्तारे सांगितला जैसा करे घेवो ये आत्मा. हे राहू दे. या गीताशास्त्रेश्वराने जसा आत्मा घेता येईल असा उपाय मागे पुष्कळ विस्ताराने सांगितला. परी प्रथम श्रवणासवे अर्जुना विपाये हे भावे हा भावो सकणवे धरुनी श्रीहरी. परंतु पहिल्या ऐकण्याबरोबर हे देवांचं सांगणं अर्जुनाला क्वचितच समजेल असा अभिप्राय सकरुण अशा श्रीहरीने मनात धरून तेची प्रमेय एकवेळ शिष्यी होवावया आढळ सांगतसे मुकुल मुद्रा आता. तोच विचार शिष्याच्या अंतःकरणात पक्का दृढ होण्याकरता श्रीकृष्ण थोडक्यात पुन्हा एक वेळ तोच विचार सांगतायत. हे पहिल्यांदा सांगून अर्जुनाला कळणार नाही हे श्रीकृष्णाला माहिती होतं. त्यामुळे श्रीकृष्णाने असाला पुन्हा हे सांगितलं आणि हे पुन्हा पुन्हा तो सांगतोय. म्हणजे अनेक वेळा गीतेमध्ये आपल्याला लक्षात येईल की एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्यात आलेली आहे. तर जी गोष्ट सांगण्यात आलेली आहे ती गोष्ट आपल्या मनामध्ये पूर्णपणे बिंबवली जावी यासाठी सांगितली जाते. आणि प्रसंगे गीता ठावो ही हा संपदा म्हणून दावी आद्यंता एका अर्थत्व. आणि हे गीता संपण्याचं ठिकाणी आहे म्हणून प्रसंगानुसार गीतेच्या आरंभापासून तो शेवटपर्यंत एकाच अर्थाचं प्रतिपादन आहे हे श्रीकृष्ण दाखवत आहेत. जे ग्रंथाच्या मध्यभागी नाना अधिकार प्रसंगी निरूपण अनेकी सिद्धांती केले. या गीता ग्रंथाच्या मध्यभागी निरनिराळ्या अधिकार प्रसंगी अनेक सिद्धांत मांडून जे निरूपण केलं तरी ते तुलेही सिद्धांत ये शास्त्री प्रस्तुत हे पूर्वापार निर्णत कोणी जैमानी. तरी तितकेही सिद्धांत ह्या गीताशास्त्रात वर्णिलेले आहेत असं जर कोणी या ग्रंथाचा मागला पुढला संबंध न जाणून मानील तर काय होईल. ते महासिद्धांतांचा आवाका सिद्धांत कक्षा अनेका
भिडवणी आरंभो देखा संपवितो असे. तर महासिद्धांताच्या अभिप्रायात अनेक सिद्धांताच्या बाजू अंतर्भूत आहेत. समजा आपण एखादं अंतिम सत्य सांगितलं तर त्याच्यामध्ये छोटी मोठी सत्य जी असतात ती अंतर्भूत असतात, म्हणजे दे आर इनहेरंट. त्यांच्या आतमध्ये ती सामावलेली असतात. हं? आपण समजा बाहेरून मिक्स चॉकलेटचा एक डब्बा जर आणला किंवा एक पुडा आणला तर त्याच्यामध्ये अनेक चॉकलेट्स ऑलरेडी अंतर्भूत असतात. आपण आणला एकच पुडा पण त्याच्या आतमध्ये छोटी छोटी अनेक चॉकलेट्स होती. हं? आम्ही हर्षीजच्या जवळ राहतो आणि त्यामुळे हर्षीच्या मिक्स चॉकलेटचा डब्बा किंवा पुडा कधी कधी आणतो, कोणी समजा घरी आला तर, लहान मुलांसाठी वगैरे कधी कधी. तर एकाच पुड्यामध्ये अनेक पुढे असतात. तर तसंच महासिद्धांताच्या अभिप्रायात अनेक सिद्धांताच्या बाजू अंतर्भूत आहेत. म्हणजे अनेक सिद्धांतांची एकवाक्यता आहे असं सिद्ध करून जो सिद्धांत आरंभी सांगितला होता त्याच सिद्धांतानेच ग्रंथाची समाप्ती करत आहेत. एथ अविद्यानाशु हे स्थळ, तेणे मोक्षोपादान फळ, या दोन्ही केवळ साधन ज्ञान. ह्या गीतेत अविद्येचा निराश करणं हा विषय आहे आणि त्या योगाने मोक्ष मिळवणं हे फळ आहे, म्हणजे प्रयोजन आहे. अविद्यानाश आणि मोक्षप्राप्ती या दोहों साधन केवळ ज्ञान आहे. अविद्यानाश आणि मोक्षप्राप्ती ह्या दोन्ही गोष्टी फक्त ज्ञानाने साध्य होऊ शकतात. कर्म, योग, उपासना या सगळ्या गोष्टींनी मोक्षप्राप्ती किंवा अविद्यानाश या दोन्ही गोष्टी होऊ शकत नाही. हे इतुलेची नानापरी निरूपिले ग्रंथविस्तारी, ते आता दोन्ही अक्षरी अनुवादावे. हे इतकंच नाना प्रकारांनी या ग्रंथात विस्तृत रीतीने सांगितलेलं आहे, ते आता दोन अक्षरात थोडक्यात पुन्हा सांगावं. म्हणोनी उपेयही हाती, जालया उपायस्थिती, देव प्रवर्तले ते पुढती येण्याची भावे. म्हणून साध्यही प्राप्त झाल्यावर साधनांचं स्वरूप पुन्हा सांगण्याला देव ह्याच म्हणजे वर सांगितलेल्या अभिप्रायाने प्रवृत्त झाले. तर याच्यानंतर आपण 56वा श्लोक सुरू करू शकतो. आता काही वेळ आहे आपल्याजवळ अजून, त्यामुळे जर स्नेहाताई तयार असल्या तर त्यांनी 56वा श्लोक म्हटला तर फार उत्तम होईल. स्नेहाताई, आहे का आपण इथे? आदोष, आपण हात वर केला पुन्हा एकदा. दादा, हे म्हणण्याच्या पहिले मला जो प्रश्न होता तो मी लिहून काढला. बेंजामिन फ्रँकलिन आणि मेनी स्टॉइक लीडर्स, फिलॉसॉफर्स वेर एक्सपर्ट इन डायव्हर्स फील्ड. सो वाय डज आवर फिलॉसॉफी सेज गिव्ह अप ऑन ऑल अटॅचमेंट्स? असं आहे की या सगळ्या विद्यांमुळे आपल्याला जगामध्ये आपलं नाव होईल. आपल्याला कदाचित यश मिळेल, संपत्ती मिळेल, सगळं मिळेल, सगळं होईल. परंतु ह्याच्यामुळे समाधान मिळेल का, हा मुख्य प्रश्न आहे. गीतेचा उद्देश हा आहे की आपण जगामध्ये चांगलं राहावं, परंतु आपल्याला शेवटी समाधान आणि मोक्ष देखील मिळावा. गीतेमध्ये अविद्येचा नाश, मोहाचा क्षय, मोहनाश आणि मोक्षप्राप्ती. मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष, हा उद्देश आहे. निरंकुशा तृप्ती, आत्यंतिक दुःख निवृत्ती, हा उद्देश आहे. बोला थोडं समीरजी, बोलू का दादा? बोला. ही ही जे आपल्याला शिकवणी आहे अद्वैत वेदांत आणि गीता वेदांत किंवा गीता रहस्य, हे एक 8-15 हजार वर्षापूर्वी म्हणजे आपण काय म्हणतात त्याला अंमलात आणू शकत होतो आपल्या आयुष्यात. खूप सोपं होतं आपलं आयुष्य, असं आहे का? कारण का बेट द्वारकाच्या खाली जे बुडालेलं जे द्वारका नगरी आहे, तीच साधारण 40-70 हजार वर्षापूर्वीचं ते कार्बन डेटिंग केलेलं आहे. तर मग त्या काळातलं जे वातावरण होतं ते खूप सोप्या पद्धतीने, कारण का तेव्हा डिझायर्स खूप कमी होते. म्हणजे असं काही आहे का? आणि आता आपण त्याला प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करतोय, तर असं काय मोठासा डोंगरच दिसतोय आपल्या समोर तसा, असं वाटतं म्हणजे. असं नाही आहे, मनुष्याच्या इच्छांना काही अंत नसतो आणि त्या काळात मनुष्यांना इच्छा कमी होत्या असं वगैरे काहीच नाही आहे.
आपल्या मनामध्ये जोपर्यंत बाहेरच्या जगाबद्दल आकर्षण असेल आणि इच्छा उरलेल्या असतील, तोपर्यंत आपण अद्वैताकडे नाही जाऊ शकत. मला परवा कोणीतरी म्हटलं होतं की इथे मागच्या वेळेस मला असं वाटतं 15-16 लोक आले होते. तर 15-16 लोक आले किंवा 10 लोक आले किंवा एकच जण आला, तरी सुद्धा सत्य तर बदलत नाही. आणि आपण जो विषय शिकायचा प्रयत्न करतो आहोत, तो विषय सगळ्यात शेवटचा विषय आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी गर्दी फार कमी होणार. आपण जर विचार केला की गावामध्ये प्रायमरी शाळा किती आहेत आणि प्रायमरी शाळेमध्ये मुलं किती आहेत, तर प्रायमरी शाळामध्ये मुलांची संख्या सगळ्यात जास्त असते. त्यानंतर मिडल स्कूलमध्ये जेव्हा आपण जातो, माध्यमिक शाळा, त्याच्यामध्ये थोडी कमी होते संख्या. त्याच्यानंतर आपण हायस्कूलमध्ये जातो, उच्च माध्यमिक, हं? तर तिथे आणखीन कमी असते गर्दी. त्याच्यानंतर आपण कॉलेजमध्ये जातो, बॅचलर्स, स्नातक, तिथे आणखीन कमी असते गर्दी. त्यानंतर स्नातकोत्तर म्हणजे मास्टर्स, त्याच्यामध्ये गर्दी आणखीन कमी असते. आणि त्याच्यानंतर PhD. PhD लेवलच्या क्लासेसमध्ये गर्दी सगळ्यात कमी असते. तसं आहे. त्यामुळे जर जगामधल्या गोष्टींमध्ये आपल्याला रस असेल, कारण की जगामधले विषय अनंत आहेत, त्यामुळे ते प्राप्त करण्यासाठी खूप गर्दी येणार. तर इच्छापूर्तीच्या क्लासमध्ये खूप गर्दी असते. इच्छापूर्ती करता करता आपली तब्येत बिघडते. त्यामुळे मग आपण दवाखान्यात जातो रोग निवारण करण्यासाठी, कारण की आपली तब्येत बिघडते ना. इथे गर्दी असते. हम्म. परंतु आपला क्लास जो आहे ना, इट इज लाईक ए जिम. म्हणजे जे सगळे ओके आहेत, लोक हेल्दी आहेत, त्यांना हेल्थ मेंटेन करायची आणि ह्याच्या पलीकडे काय आहे ते जाणून घ्यायचे, तर त्याच्यासाठी गर्दी सगळ्यात कमी असते. त्यामुळे इथे खूप जास्त लोक यावेत ही पण अपेक्षा नाही आहे आपली. आलेच समजा तर त्याच्यामुळे आपण आनंदाने हुरळून द्यायची काही गरज नाही आहे. आणि कमी लोक आले म्हणून निराश होण्याची पण गरज नाही आहे. जे आपण चिंतन करतो आहोत त्याच्यामध्ये खरोखरीच रस असणारी एक जरी व्यक्ती असली ना, तरी सुद्धा पुरे. आणि खरंच जर कळलं हे कोणाला तरी, म्हणजे कसं असतं की ज्ञानेश्वर महाराजांना फक्त एकच गुरु होते आणि त्यांना एकच शिष्य होता. निवृत्तीनाथांचा एकच शिष्य गुरु ज्ञानदेव. निवृत्तीनाथांचे एकच गुरु, त्यांचा पण तो एकच शिष्य. तर हे गुरु शिष्यांची परंपरा, नाथ परंपरा जी आहे ना, त्याचा एका नाथाचा एक शिष्य, असं करत करत शेवटी ज्ञानेश्वर महाराज शेवटचे नाथ परंपरेमधले. पण मग त्यांनी वन ऑन वन अशी परंपरा पुढे चालू नाही ठेवली. त्यांनी फक्त सांगितलं की भक्ती मार्ग तुमच्यासाठी बरा आहे, सगळ्यांसाठी, म्हणजे सर्वसाधारण लोकांसाठी. ज्ञानमार्ग कठीण आहे. भक्ती मार्ग कसा आहे माहिती आहे का, की आपण समजा विमानात बसलो आणि समुद्र आणि जंगल पार करून दुसऱ्या देशात गेलो, तर तसं आहे भक्तीचं. ज्ञानमार्ग जो आहे ना, तो तुम्हाला जंगलातनं जंगल कापत तोडत वाट मोकळी करत जाणं, नंतर समुद्रावर काहीतरी जहाज बिहाज बनवून त्याच्यावरनं जाणं वगैरे, अशा प्रकारे कठीण मार्ग आहे तो. ज्ञानमार्ग कठीण आहे, भक्ती मार्ग त्यामानाने सोपा आहे. बरं, भक्ती मार्गामध्ये क्वालिफिकेशनची गरज नाही. ज्ञानमार्ग म्हणजे तुम्हाला विमान ऍक्च्युली चालवावं लागेल. भक्ती मार्गामध्ये तुम्ही विमानात बसले तरी पुरे, तिकीट काढा आणि बसा, है ना. बरोबर. तर भक्ती मार्ग, पायलट भगवान आहे. अर्थात, पण ही खात्री पाहिजे तुमची. तुम्हाला जर खात्री नसली की आपल्या जीवनाचा पायलट, आपल्या जीवनाचा सारथी कृष्ण आहे, ही जर खात्री नसली, तर मग तुम्ही हा. विचारायला लागाल पायलटचे क्वालिफिकेशन्स काय आहे, तो कुठल्या शाळेत शिकला होता, त्याच्याकडे कुठले सर्टिफिकेट आहे, असं विचारायला लागेल. बरोबर. तर त्या प्रपंचामध्ये जर आपण अडकलो, तर आपण भक्ती करतच नाही ना, मग आपण सर्वता झालो. आणि ज्ञानमार्गामध्ये आपल्याला स्वतःला पायलट व्हायचंय.
म्हणजे हा व्हावं म्हणजे लागेल. तर जर आपली तेवढी तयारी असेल शिकण्याची तर, नाहीतर हा. यादोष आपला हात पुन्हा वर आहे, काय झाला? दादा मला एक आपल्याला विचारायचं आहे की जसं आपल्या ह्याच्यात अद्वैत आहे तसंच झेन बुद्धिझम पण आहे आणि पॅन सायकिझम पण आहे. तर हे पण नॉन ड्युॲलिटीवरच आहे. तर पण आपण असं अद्वैत आपण एक स्पेशल आहो असं नाही म्हणता येणार असं मला वाटतं. तर ठीक आहे ना, आपल्याला जे स्पेशल वाटत असेल ते आपण शिकावं. आपण तर कधीच आग्रह करत नाही कोणाला की तुम्ही हेच येऊन शिका आणि हेच ठीक आहे म्हणून. तुम्हाला जर हे ठीक वाटत असेल तर तुम्ही हे शिका. अद्वैत कधीही कोणावरही कुठल्याही प्रकारचा दुराग्रह करत नाही. दुराग्रह जर असेल तर अद्वैत नाहीच आहे. अद्वैताचं कोणाशीच वैर नाही. ज्यांना झेन बुद्धिझम किंवा पॅन सायकिझम करायचं असेल त्यांनी करावं. अद्वैत म्हणेल की तथास्तु. जर आपल्याला त्या मार्गामध्ये स्पष्टता नाही मिळाली तर मग अद्वैत म्हणेल की मेरा दर खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए, कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, असं एक गाणं होतं ना. तर जर आपल्याला इतर कुठल्याही पंथामध्ये पूर्णपणे शांती नाही मिळाली. माझी एक बहीण आहे इथे मानलेली, ती भक्तिमार्गी होती आणि तिला भक्तिमार्गामध्ये खूप चांगलं वाटायचं. म्हटलं ठीक आहे, वंडरफुल. मी म्हटलं समजा तुला कोणी अद्वैत वेदांत सांगितला आणि तुला जर हे सांगितलं की तू जे करते ते बरोबर नाही आणि अद्वैत वेदांतामध्येच तू यायला पाहिजे आणि तू जर नाही केलं अद्वैत तर मग माझी तुझी कट्टी, असं जर कोणी सांगितलं तर त्यांना अद्वैत कळलेलंच नाही असं तू समज. त्यांच्याशी तू जरूर कट्टी कर, बोलू नको त्यांच्याशी. समजा माझी अद्वैताच्या सिद्धांतामध्ये श्रद्धा दृढ असेल तर तू भक्तीमध्ये जरी असली तरी सुद्धा माझं तुझ्यावर प्रेम तेवढंच असेल, ही तू खात्री बाळग. शेवटी ती अद्वैताच्या मार्गावर आली, तिला हे सगळं कळलं आणि तिने अद्वैत परंपरेमध्ये एक सद्गुरू आहेत त्यांच्याकडनं दीक्षा घेतली आणि मला तिने सांगितलं त्याच्याबद्दल. मी म्हटलं की वा. म्हटलं की माझं तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे अजूनही, जेवढं आधी होतं. पण म्हटलं की आता तुला मी जे तुला सांगत होतो ते जास्त चांगलं कळेल. अशा प्रकारे ते प्रत्येक साधकाच्या मनस्थितीवर अवलंबून आहे. आपल्याला जोपर्यंत हे जग सत्य वाटतं तोपर्यंत आपण जगामध्ये काही ना काहीतरी करत राहण्याचा प्रयत्न करू. अद्वैत साधनेमध्ये येण्यासाठी प्री रेक्विजिट्स आहेत. प्री रेक्विजिट्स, क्वालिफिकेशन्स: विवेक, वैराग्य. ह्या दोन गोष्टी असल्याशिवाय अद्वैताच्या वर्गामध्ये आपण येण्यासाठी एलिजिबल नाही. जर आपल्या मनामध्ये विवेक नसेल की नित्य काय आणि अनित्य काय आहे आणि आपल्या मनामध्ये अनित्याविषयी आसक्ती असली, अनित्यापासून आपल्याला वैराग्य नसलं, तर आपण अद्वैताच्या चिंतनासाठी किंवा अद्वैताच्या मार्गावर येण्यासाठी पात्र नाही अजून. आपल्या मनामध्ये जर अनेक प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं काढून जर समाधान मिळत असेल तर जरूर तो प्रयत्न करा. परंतु सगळे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा काही प्रश्न अनुत्तरितच राहिले तर ह्याच्यासाठी किती वेळ लागेल हे कोणीच नाही सांगू शकत. जोपर्यंत आपण साधना निष्ठेने करत नाही, शिस्तीने करत नाही, तोपर्यंत आपण पुढे नाही जाऊ शकत. तर पहिली एक साधना तुम्ही सगळेजण करून पहा. एक आठवडा करा, 4च दिवस करा. आज शुक्रवार आहे ना, पुढच्या मंगळवारपर्यंत, बिफोर वी मीट अगेन, मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही, एवढी साधना करा फक्त पुढचे 4 दिवस. आणि मग आपण बघू काय होतं.
जोपर्यंत आपल्या मनामध्ये विवेक, वैराग्य, नंतर मग शमदमादी षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व हे नाहीयेत, तोपर्यंत आपण अद्वैताच्या क्लासमध्ये येण्यासाठी एलिजिबलच नाही आहे. त्यामुळे दादा, हे कसं काय शक्य आहे? आपल्याला तर हे करायचंय, ते करायचं, तर मग करा ना. कोण थांबवतंय तुम्हाला? अद्वैताचा कर्मयोगाशी कुठलाही विरोध नाही आहे. भक्तियोगाशी कुठलाही विरोध नाही. राजयोगाशी कुठला विरोध नाही. ह्या सगळ्या गोष्टी अद्वैताच्या पूरक आहेत, अद्वैताला सहाय्यक आहेत. अद्वैताचा बोध होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपलं सहाय्य करू शकतात. त्याच्याबद्दल विरोध नाही, अजिबात नाही. करून बघा. पण अद्वैतामध्ये आल्यानंतर शेवटी शांती आहे. आणि अद्वैतामध्ये आल्यानंतर भक्तीचा उदय जर झाला, म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती, तर दॅट इज इव्हन बेटर. जे आपल्याला भगवंतानी सांगितलं ना, की ज्ञानी भक्त मला सगळ्यात जास्त प्रिय आहे, तर ते व्हायला पाहिजे. म्हणजे काय की अद्वैताचा बोध झाल्यानंतर सगळ्यांविषयी आपल्याला प्रेम वाटायला हवं. कारण की सगळेच्या सगळे भगवंताचीच रूपं आहेत, हे कळायला पाहिजे. कोणाच्या प्रेमात पडायची गरज नाही आहे. सगळ्यांच्या प्रेमात राहा नेहमी. कारण की एव्हरीबडी इज डिव्हाइन, जस्ट एज आय एम डिव्हाइन. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.